आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान कंठे मिरवा तुलसी व्रत करा एकादशी तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित धन ते मज मृतिके समान विठ्ठल त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास समचरण सरोजम सांद्र निदांबुधवम जघन निहित पाणी मंडन मंडन तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवलः संविठ्ठलम चिंतन अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्प्रदि प्रदीक्षित विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंची
ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आम्ही तेडे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे तुमचे एरवित्त धन ते मदमृतिके समान। प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला देहूचे महान साधू विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा प्रासंगिक प्रकरणातील अभंग आहे। आणि या अभंगातून तुकाराम महाराज बोलतात आम्ही सुखी व्हावा असं तुम्हाला वाटतंय ना, मग आम्ही सुखी व्हावा असं जर तुम्हाला खरोखर वाटत असेल तर तुम्ही एकच काम करा, तुम्ही मुखानं भगवंताचं नामचिंतन करा, तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं म्हणजे आम्ही सुखी झालो। आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी। आणि तुम्ही भगवंताचं नामचिंतन न करताना मला सुखी करण्याचा प्रयत्न केला, समजा मला सुखी करण्यासाठी धन दौलत द्रव्य काही भरपूर आणून दिलं, पण तुम्ही दिलेलं द्रव्य तुम्ही दिलेलं धन हे आमच्या दृष्टीनं मृत्तिका तुल्य आहे। आम्हाला ते धन माती प्रमाण आहे, त्यामुळे नश्वर धन देऊन आम्हाला सुखी करायचा प्रयत्न करू नका, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा। अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात आम्ही सुखी व्हावं असं वाटतं ना तुम्हाला, मग तुम्ही एक काम करा, तुम्ही गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माला धारण करा आणि एकादशी सारखं पवित्र व्रत जीवनामध्ये स्वीकारा। तुम्ही एकादशीचं व्रत केलात, वारकरी म्हणून तुळशी माळ गळ्यात धारण केली म्हणजे आम्हाला आनंद वाटेल, आम्ही सुखी होऊ भारत म्हणतात। पण याच्या व्यतिरिक्त महाराज द्रव्य देऊन पैसे देऊन धन देऊन आम्हाला सुखी करायचा प्रयत्न करू नका। अभंगाच्या चौथ्या चरणात महाराज बोलतात आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही कितीही मोठे व्हा, फार मोठे धनाढ्य व्हा, श्रीमंत व्हा, केवढेही मोठे सत्ताधीश व्हा, पण कितीही मोठे झाला तरी देवापेक्षा आपण मोठे नाही। तेव्हा तुम्ही जीवनामध्ये देवाला महाराज एक सर्वश्रेष्ठ मानून त्याचे दास व्हा, दास त्या भगवंताची भक्ती जीवनामध्ये करा। आणि मी पांडुरंगाचा दास आहे असं जर तुम्ही मनानं मानलं तर बाकी आम्हाला समाधान वाटेल, आम्ही सुखी होऊ। महाराज म्हणतात म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मध्ये आस तुमचे येरवित्त धन ते मज मृतिके समान। या अभंगाचा सरळ धावता असणारा भावार्थ माझ्या संक्षिप्त भाषेत तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे। आज आपल्या कळवंडे गावामध्ये नाचरेवाडीमध्ये असणारे भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबांचं भव्य दिव्य असं हे मंदिर आणि या मंदिरामध्ये आणि हा कालचा पहिला दिवस आहे ना, आजचा दुसरा दिवस, कालपासून या नामसप्ताहाला प्रारंभ झालेला आहे। आज या नामसप्ताहाचा द्वितीय दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी तुळशीदल भगवंताच्या चरणावर समर्पित करण्याची एक सुसंधी तुम्हा सर्व संत जनांच्या कृपा आशीर्वादानं प्राप्त झाली। या मंडळाच्या समाजाच्या वतीनं या सेवेचं पुष्प गुंफण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। कीर्तनाला मदत करण्यासाठी उत्तम तऱ्हेचे चांगले मृदंगाचार्य, उत्तम तऱ्हेची चांगली उत्तम अशी महाराज एक मोठ्यातली मोठी अशी सगळी गवई मंडळी आहेत महाराज। त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन बरेचसारखी कीर्तनकार मंडळी आहेत, प्रवचनकार मंडळी आहेत आणि आमच्या कानाल बाबांसारखे अधिकार संपन्न महाराज, परमार्थातील वयोवृद्ध ज्ञानवृद्ध अधिकार संपन्न अशी महाराज एक आणि ज्येष्ठ वारकरी या ठिकाणी हजर आहेत। आणि म्हणून अशा गुरुजनांच्या चरणकमळी नतमस्तक होतो, प्रणिपात दंडवत करतो। तुमची सगळ्यांची माझ्यावर कृपा दृष्टी होईल अशी पवित्र अभिलाषा मनात धारण करून झटकन अभंगाच्या चिंतनाकडे
सुरुवात करूया. कीर्तनारूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि हा अभंग प्रासंगिक प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा. गाथा म्हणजे तुकोबारायाचा गाथा म्हणजे त्या गाथ्याला विशेषण दिलं तुकोपनिषद. म्हणजे तुकोबारायाचा गाथा हा पंचम वेद आहे महाराज. कारण सगळ्या चारही वेदांचा अर्थ तुकाराम महाराजांनी गाथ्यात लिहिलाय. चौही वेदाचे केलेशे विवरण आणि अर्थही गहन करून या असा गाथ्याचा अर्थ महाराज गहन आहे. रितेश महाराज थोडे विचार केला तर वेद समजायला सोपी आहे, शास्त्र समजायला सोपी आहे, भागवत समजायला पण सोपं आहे, भगवद्गीता पण समजायला सोपी आहे महाराज. पण गाथा कळणं बाकी कठीण आहे. संतांचं कोणतंही काव्य कळायला बाबा कठीण आहे, लक्षात. म्हणून या महाराष्ट्रातला आणि जगातला कोणताही विद्वान पंडित असं छातीला हात लावून सांगू शकत नाही की मी तुम्हाला तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ सांगेन. असं जो म्हणत असेल तो एक नंबरचा अज्ञानी समजायचा महाराज. कारण तुकोबारायाच्या गाथ्याचा अर्थ कळणं काय आहे, कठीण आहे, कठीण, फार कठीण आहे. का कठीण आहे त्याचं सांगतो आवडलं. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ कळण्याकरता आणि तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ समजण्याकरता महाराज एक आहे. तुकाराम महाराजांनी तो अभंग लिहिताना तुकाराम महाराज ज्या अवस्थेमध्ये गेले होते त्या अवस्थेमध्ये जोपर्यंत मला जाता येत नाही तोपर्यंत या अभंगाचे चिंतन मांडण्याचा मला अधिकार नाही. पण तुकोबारायाच्या अभंगाचा अर्थ सांगणं हे महाराज आकाशाला गवसणी घालण्यासारखं फार मोठं प्रचंड काम आहे. मग कदाचित तुम्ही म्हणाल नारायण महाराज तुम्हाला जर तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ कळत नाही मग कशाला फेटा बांधलीच्या गादीवर उभा राहिला. आम्ही आपला दुसरा कोणतरी बघितला असता. तर माझं प्रांजळ मत आहे तुकोबारायाच्या अभंगाचा अर्थ सांगण्यासाठी मी इथं उभा राहिलेला अजिबात नाही. तुकोबारायाच्या अभंगाच्या अर्थाची दिशा कदाचित अशी असावी असं माझं अनुमान आहे. असा माझा महाराज एक हट्ट नाही, दुराग्रह तर मुळीच नाही. तुकोबारायाच्या अभंगाचा अर्थ कदाचित असा असावा असं माझ्या बुद्धीला वाटतंय आणि ते मत मी तुमच्या समोर मांडण्यासाठी उभा आहे. कारण तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ मी काय सांगणार, सोप्या पद्धतीत सांगतो अजून तुम्हाला. तुकोबारायाचा गाथा कळायला किती कठीण आहे. आमचे वासुबा मेंगे म्हणायचे त्यावेळेला आम्हाला, जेव्हा मी नवीन होतो तेव्हा, तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ कळण्याकरता, गाथा कळण्याकरता माथा ज्याचा जाग्यावर आहे त्यालाच अभंगाचा अर्थ कळेल. ज्याचा माथा ठिकाणावर नाही त्याने गाथ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करायचा नाही. कारण का आज इथं सगळी सुज्ञ मंडळी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये किती महाराज विरोधाभास आहे, किती विरोधाभास. अनेक शेकड्यानं प्रमाण सांगित महाराज येते. पण उदाहरणासाठी तुम्हाला एक दोन प्रमाण सांगतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथ्यामध्ये सांगितलंय जोपर्यंत हात पाय शरीर सुदृढ आहे तोपर्यंत आपण वारी केली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, व्रत वैकल्य केली पाहिजे. ऐकले प्रमाण जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तर तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थाला गेलं पाहिजे. अजून तुझं शरीर मजबूत आहे ना, सुदृढ आहे ना, काय कशाची व्याधी आजार नाही ना, ए बाबा तीर्थाला जायला विसरू नको, कर तीर्थयात्रा. तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ संता संगे शिव वासुदेव धनीवरी. म्हणजे तीर्थाला जायला सांगतात तुकाराम महाराज. पण तेच तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात एका अभंगा सांगतात कशाला तीर्थाला जाताय, तीर्थी धोंडा पाणी देव रोकड सज्जन. तीर्थात जाऊन काय तुम्हाला देव भेटणार आहे? अरे तीर्थात जाण्याची काय गरज नाही महाराज सांगतात. नलगती सायास जावे मला, नलगती सायास जावे मला, नलगती सायास जावे मला, नलगती सायास जावे मला.
सांगितलं. एका प्रमाणात सांगतात तीर्थयात्रेला जा आणि दुसऱ्या प्रमाणात अभंग सांगतात काय करायची गरज नाही. नरगती साया जावे वनांतर सुखी येतो घराला राहील. एकदा तीर्थाला जायला सांगतात दुसऱ्या ठिकाणी काय द्यायची गरज नाही. आता काय अर्थ घ्यायचा आपण नाही कळलं तर दुसरं प्रमाण सांगतो. पंढरीसी दारी आल्यानं संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाये उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीड. अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तुकाराम महाराज या अभंगा सांगतात पंढरीला जा बाबा. माणसाच्या देहाला आला ना पंढरीला जा. पांडुरंगाला बघ. पांडुरंगाला बघितल्याशिवाय देहाचा सार्थकच नाही. हा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली या. काही अभंगामध्ये पंढरीला जायला सांगतात पण तेच तुकारामाला दुसऱ्या अभंगात सांगतात एक आहे. ए बाबांनो पंढरीला जाऊ नका. पंढरीचे भूत मोठी आल्या गेला झडपी वाटी बहु खेचरीचे रान जात वेडे होई मन. तेथे जाऊ नका कोणी गेले नाही आले परतोनी. एका अभंगा सांगतात जा आणि दुसऱ्या अभंगा सांगतात जाऊ नका. काय अर्थ लावायचा. बरं हे दोन वेगळ्या वेगळ्या अभंगातलं सांगितलं. आता एकाच अभंगातला विरोधाभास सांगतो. आपला नाटाचा अभंग आहे. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीराचे. प्रमाण कळलं तुम्हाला. आता ध्रुवपादा सांगतात शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होई केले शरीर साधने परब्रह्म. पहिल्या चरणात सांगतात शरीरासारखं वाईट काहीच नाही आणि दुसऱ्या चरणात सांगतात शरीरासारखं चांगलं काहीच नाही. आता काय अर्थ लावायचा. माझे गुरुवर्य कीर्तन केसरी महादेव महाराज जगताप बाबा बोलायचे. अरे तुकोबाराचा अर्थ सांगण्यासाठी सद्गुरूच्या घरात जाऊन म्हटलं झिजलं पाहिजे. आणि जोपर्यंत सद्गुरूच्या घरात जाऊन तुम्ही झिजत नाही तोपर्यंत तुम्हाला तो अर्थ कळणार नाही. स्वतःच्या बुद्धीने अर्थ कळणारच नाही. महाराज श्री गुरुच्या मुखातून ऐकलं पाहिजे. म्हणून गाथा कळायला काय आहे कठीण आहे कठीण. त्या गाथ्यामध्ये दोन भाग आहेत. गाथ्यामध्ये दोन भाग आहेत. प्रितेश महाराज जुनी प्रत आहे एक. त्या जुनी माझ्याकडे ती प्रत आहे आमच्या वडिलांनी घेतली. त्या प्रतीमध्ये महाराज एक आहे दोन भाग आहेत. म्हणजे गाथ्याचे दोन भाग केलेले. एक प्रासंगिक प्रकरण आणि दुसरं परमार्थिक प्रकरण अशी दोन प्रकरण आहेत. परमार्थिक प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये भगवंताच्या नामाचं चिंतन आहे. त्याच्यामध्ये संतांचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये भगवंताच्या षड्गुण ऐश्वर्य संपदेचं वर्णन आहे. सगळे महाराज अभंग आले ते त्याच्यात आहे. आणि प्रासंगिक प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जसा जसा प्रसंग आला त्या प्रसंगानुसार जे अभंग लिहिले गेले त्याला म्हणायचं प्रासंगिक प्रकरणाशी अभंग. आता ते कळण्यासाठी तुम्हाला सांगतो. म्हणजे या अभंगाची प्रस्तावना तयार होऊन आपण हळूच त्याच्यात प्रवेश करू. काय आहे माहितीये का. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जसा जसा प्रसंग आला तसे तसे महाराजांनी अभंग लिहिलेले. उदाहरण क्रमांक 1 तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी संताजी जगनाडे नावाचे एक टाळकरी होते. तुकाराम महाराजांचे कीर्तन ते कधीच चुकवायचे नाहीत महाराज. हा एक दिवस ते कीर्तनाला निघाले. ऐकलं का महाराज. पण बायकोने सांगितलं अहो कुठं निघालात. महाराजांच्या कीर्तनाला. आज नाही गेलात तर नाही का जमणार का. अहो म्हटलं तुम्ही काय विचारताय. आपलं हे 2 वर्षाचं लेकरू बघा ना त्याचं पोट कसं म्हटलं फुगलंय ती. त्याचा श्वास खालीवर होतोय. आज त्याची दृष्टी पण ठिकाणावर नाही. आज मला एकटीला भीती वाटते कदाचित त्या मुलाचा प्राण बिन गेला तर. संताजी महाराजांनी सांगितलं मी कीर्तनाला गेलो नाही आणि जर समजा जर मूल मेलं तर काय मी जिवंत करणार आहे. मी जिवंत करणार आहे का. मरायचं तेव्हा मरणारच. महाराज हे काय त्यांनी काय बायकोचं म्हणणं ऐकलंच नाही. गेले कीर्तनाला आणि कीर्तनाला गेले. तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू झालं आणि इकडे अर्ध्या तासात मूल मेलं. किंवा मेल्यानंतर त्या बाईला रागच आला. स्वतःच मूल मरतय पण हा बाप कीर्तनाला गेला इथं थांबला नाही. त्या बाईनं रागानं ते पोर उचललं खांद्यावर मारलं आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन असं चाललेलं. कीर्तनाच्या मंडपात महाराजांच्या समोर पोराचं प्रेत टाकलं. बरं आता अशी प्रेत टाकी आपल्या समोर. हा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात महाराज एक आहे अजिंक्य महाराज
माझं मूल तुकाराम महाराजांनी बघितलं पोरं कीर्तनात मारायला जर लागली उद्या ही पोरं पण कीर्तनला येणार नाही. तुकाराम महाराजांनी देवाचा धावा केला. देवा अरे हे लहान मूल कीर्तनात मेलाय तुम्हाला जिवंत कराय का अशक्य आहे का. एक आहे तिथं अभंग लिहिला गेला अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावय. जसा प्रसंग तसा अभंग. उदाहरण क्रमांक 2 सांगतो इथे. तुकाराम महाराजांचे दुसरे एक शिष्य होते त्यांचं नाव आहे सावजी कासार. कासार समाजातले होते. तुकाराम महाराजांच्या कीर्तनला ते कधीच सोडायचे नाही. पण त्यांची बायको मोठी खाष्ट होती. ती म्हणाली या मेल्या तुकाराम महाराजांना स्वतःच्या संसाराचं वाटोळं लावला आणि आमचं म्हटलं येणं त्याच्या मागे लागले. आमच्या पण संसाराचंच वाटोळच होण्याच्या मार्गावर. आता एक काम करूया ह्याला सांगून काय ऐकत नाही ना आपला नवरा. आपल्या नवऱ्याच्या गुरुलाच आदल घडवायचे म्हणजे तुकाराम महाराज. आणि मग महाराज काय केलं माहितीये का. त्या बाईनं त्या दिवशी नवऱ्याजवळ गोड गोड बोलायला लागली. महाराज बायको जास्त गोड बोलायला लागली की समजायचं आपल्याला कडून काहीतरी हिला मिळवायचं आहे समजायचं. लय गोड बोलायला लागली आणि म्हटली काय हो. म्हटलं काय आज दिवाळीचा सण. हो म्हटलं. अहो जगात सगळी लोक म्हटलं अभ्यंग स्नान पहिली आंघोळ करणार. हो म्हटलं. लोकांच्या घरात पाहुणे रावणे आले. म्हटलं आली मग आपल्या घरात पण पाहुण्याला बोलवा ना. म्हटलं कोणाला बोलवायची. तुमच्या सासरी गुरुला बोलवा म्हणजे तुकाराम महाराजाला. महाराज सावजी कासाराला वाटलं माझ्या बायकोचं केवढं प्रेम निर्माण झालं माझ्या गुरुच्या विषयी. धावतच गेले आणलं तुकाराम महाराजांना बोलवून आणि मग ह्या बाईनं महाराज तुकाराम महाराजांसाठी आंघोळीची तयारी केली. महाराज चांगला भला मोठा पाठ आणला. बादली भरून पाणी आणलं. पण महाराज एक लक्षात ठेवा चाणक्य नीतीमध्ये श्लोक आहे. ऐकलं का फादे महाराज. चाणक्य नीतीमध्ये श्लोक आहे की स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानती कुतो मनुष्य. आर्य चाणक्यानं चंद्रगुप्त मौर्याला उपदेश करताना तो श्लोक दिलाय की स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवाला पण कळत नाही असं चाणक्य बोलतो. नारायण भाऊ बोलत नाही. लक्षात ठेवा उगाच माझ्या काय स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवाला पण कळत नाही. सावजी कासारांना विचारणं काय काढणार. त्यांना वाटलं आमची माझी बायको माझ्या श्री गुरुला उठणं लावून आंघोळच घालते. महाराजांच्या अंगाला उठणं लावलं आणि ती कडक कडक महाराज एका उकळी फुटलेलं पाणी उचललं आणि महाराजांच्या अंगावर टाकलं आणि टाकल्यानंतर महाराज तुकाराम महाराजांच्या अंगाला दरदरून फोड आले आणि जेव्हा फोड आले अंगाची लाई लाई झाली होळी झाली अंगाची. तुकाराम महाराजांनी त्या बाईला शिव्या दिल्या नाही. पांडुरंगाचा धावा केला. मला सांगतात जळे माझी
प्रसंगाला तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला. जळे माझी काया लागला वणवा, धावा रे केशवा माय बापा, पेटली सकळ कांती रोमावळी. भगवान धावा लवकर, माझ्या देहाची होळी पेटली हो. म्हणजे जसा प्रसंग तशी अभंग. आता कळलं ना तुम्हाला प्रासंगिक प्रकरण म्हणजे काय? तसा आजचा जो अभंग आहे तो प्रासंगिक प्रकरणातला आहे. मग हा अभंग तयार होण्यासाठी कोणता प्रसंग तयार झाला ते तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. असा प्रसंग निर्माण झाला. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावामध्ये, देहूच्या जवळच लोहगाव आहे, त्या लोहगावामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन. कारण तुकाराम महाराजांचा आणि लोहगावचा जवळचा संबंध आहे. तुकाराम महाराजांचा आजोळ पण लोहगाव आहे. तुकाराम महाराजांची पहिली बायको पण लोहगावातली. तुकाराम महाराजांची एक मुलगी पण लोहगावातच दिलेली. आणि जवळजवळ 6-7 काळकरी तर लोहगावातलेच आहे. तुकोपर्यंत चरित्र बाबा असलं की तुम्हाला येईल लक्षात. अशा त्या लोहगावामध्ये तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे. आणि एक लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सगळी लोक उपस्थित असायची. आबाल वृद्धासहित लहान मुलं तुकाराम महाराजांच्या कीर्तनला यायची. महिला मंडळ महाराज एक आहे, माता भगिनी कीर्तनला यायची. तुमच्यासारखी सांसारिक मंडळी कीर्तनाला यायची. इतकंच काय, सैन्यासी पण कीर्तनला यायचे. महाराज एक सैन्यासी काय, पण परधर्मीय अनगडशा शुद्ध फकीरासारखे फकीर यायचे कीर्तनाला. आणि सगळ्यात मोठं सौभाग्य म्हणजे महाराष्ट्राचा जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनाशी आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी म्हणून ज्यांचं वर्णन केलं जातं ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसायचे. आणि असंच तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेले आणि शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेत ही बातमी गुप्त मोगलांना कळाली. आणि त्यामुळे शिवाजी राजांना पकडण्यासाठी आदिलशहाचा सरदार 1000 पठाणी सैन्य घेऊन कीर्तन मंडपाला वेढा दिला. कीर्तन चाललेलं आहे, कीर्तनाच्या अख्ख्या मंडपाला शत्रू सैन्याला वेढा दिला. ते पठाणी यवनी सैन्य हातामध्ये नंग्या तलवारी काळोखात सुद्धा झळकायला लागल्या. ऐकणाऱ्या बसणाऱ्या लोकांचं लक्ष बाहेर गेलं. परिस्थिती त्यांच्या ध्यानात आली. फार मोठा म्हटलं घोटाळा झाला. आता इथं कत्तलच होणार आपली. आता इथं एक पण जगू शकत नाही, कारण यवनाने वेढा दिला. महाराज तुकाराम महाराजांनी बघितलं कीर्तन ऐकणारी लोक रोज शांत चित्ताने ऐकायची. आज त्यांची चलबिचल का झाली, त्यांचं लक्ष जाग्यावर नाही. आणि श्रोत्याचं लक्ष जर विचलित झालं की वक्ता संपला समजायचं. कीर्तनी विक्षेपतेची पैमरण तुकाराम महाराजांनी बघितलं. आणि मग तुकाराम महाराजांच्या पण ध्यानात आलं काय परिस्थिती आहे. तुकाराम महाराजांच्या ध्यानात आलं यवनी सैन्यानं कीर्तनाच्या मंडपाला वेढा दिलाय. आजपर्यंत कधी लोकांनी कीर्तनाला आपलं आक्रमण केलं नव्हतं, पण आजच का आले. तुकाराम महाराज म्हटले बरोबर आहे, स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात बसले, त्याला धरण्यासाठी हे पठाणी सैन्य आलेले. तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं. त्याने पांडुरंगाचा धावा केला. पंढरीनाथा आता कुठे स्वराज्य बाळसे घ्यायला लागले. एक स्वराज्याचा दगड पायाला लावलेला आहे. आता कुठं महाराज एक धर्माला संस्कृतीला कुठं स्थिरता यायला लागले. आणि तेवढ्यात माझ्या राजाला पकडण्यासाठी हे पठाणी सैन्य आले. आणि कीर्तनात जर माझा राजा शिवाजी पकडला गेला तर मला फार मोठी मानहानी पत्करावी लागेल. आम्ही लोकांना सांगत होतो आजपर्यंत, अरे तुम्ही कीर्तनात या, कीर्तनात तुमच्या जीवाला धोका नाही. कारण कीर्तनामध्ये आलेल्या लोकांचं रक्षण कराय देव सुदर्शन घेऊन उभा असतो. चक्र गदा घेऊन हरी उभा असे त्यांच्या द्वारी, लक्ष्मी कामारी शेती सैतो. तेव्हा आम्ही लोकांना सांगतो कीर्तनात तुमच्या केसाला पण धक्का लागणार नाही. आणि जर कीर्तनामध्ये लोकांची कत्तल झाली आणि राजा पकडला गेला तर फार मोठा महाराज एक दोष माझ्यावर येईल. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. देवा न देखवे डोळा इसहा कांत, पर पिढे चित्त दुखी. काय करायचं देवा,
माझ्या सेवेला कमीपणा आला. तुका म्हणे माझी लाजविली सेवा आणि हीनपणे देवा जीवे झाले. तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला. पंढरीनाथा, आता माझ्यासाठी नको, पण माझ्या राजासाठी तरी काहीतरी चमत्कार कर. मी माझ्या मृत्यूला घाबरत नाही. तुको बरे प्रमाण देतात. भीत नाही आता पुण्या मना माझ्या मरणाला घाबरत नाही मी, पण देवा माझ्या श्रोत्यांना त्रास होतोय, मला हे पाहवत नाही. माझा राजा वाचला पाहिजे. आणि महाराज काय किमया झाली. पांडुरंगाने चमत्कार केला. त्या सर्व पठाणी 1000 सैन्य आहे, 1000 पठाणी दिले. आणि त्या वीराला, त्या यमुनी सैन्याला असं दिसलं की कीर्तनाच्या मंडपातून शिवाजी महाराज एका दरवाजातून गेट मधून बाहेर पडले, ती पळाली. खरे शिवाजीराजे कीर्तनातच बसले होते, पण पांडुरंगाने रूप घेतलेले महाराज बाहेर पडताना दिसले. सगळ्या यवनी सैन्याने छत्रपतींचा पाठलाग केला. छत्रपती पळत होते. महाराज एक भयानक अरण्यामध्ये गेले. अंधारी रात्र होती. अख्खं यवनी सैन्य महाराज एक अख्ख्या जंगलामध्ये महाराज फसवून टाकलं. छत्रपती सापडले नाहीत. कीर्तन संपलं. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं. राजे निघून गेले. पुण्यात लाल महालामध्ये त्यांचा तळ होता. राजे बिछाण्यावर झोपलेले आहेत, पण झोप येत नव्हती. सारखं डोळ्यासमोर प्रसंग येत होता. आणि मग राजाला वाटलं, काय माझ्या स्वराज्यामध्ये तुकोबरासारखा महात्मा, अरे ज्याच्या कृपेने आज मी वाचलो, काय संतांचा महिमा आहे. असे संत माझ्या राज्यात आहे, मला स्वाभिमान आहे. आणि असं करता करता राजेंच्या मनात आलं, लक्षात आलं, एवढे मोठे तुकाराम महाराज, पण त्यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे. त्यांच्या पोराबाळाला धड जेवायला मिळत नाही. अरे एवढा मोठा संत आणि त्याच्या घरात दारिद्र्य. उद्या त्यांचं दारिद्र्य निर्मूलन करील. सकाळ झाली, उजाडलं. राजांनी शेवकांना बोलवलं आणि शेवकांना सांगितलं, तुकोबराच्या घरात नजराला पाठवा. मला धान्याची पोती, कपडे, हिरे, माणिक, मोती, सोने, जड, जवाहीर सगळं महाराज पाठवलं. सेवक केली. तुकाराम महाराजांच्या घरात गेली. महाराजांना सांगितलं, तुकोबराया छत्रपतींनी नजराला पाठवलाय. तुकाराम महाराजांनी विचारलं, कुणी पाठवलाय? शिवाजी महाराज. असं होय, ठीक आहे. शिवाजी राजे आले का? नाही आले. तर एक काम करा, मी तुमच्या हातून नजर स्वीकारणार नाही, प्रत्यक्ष खुद्द राजाला बोलवा. राजे आले. महाराज राजे आल्याच्या नंतर छत्रपतीने हात जोडले. महाराज, का तुमच्या कृपेने मी वाचलो, पण नंतर कळलं तुमचं कुटुंब दारिद्र्य आहे. तेव्हा तुमचं दारिद्र्य निर्मूलन करा म्हणून हा नजराला पाठवले. आणि मग तुकाराम महाराज कडाडले. महाराज, राजे कुणाला गरीब समजताय, कुणाला दरिद्री समजताय. आम्ही दरिद्री नाही. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे, आम्ही त्रैलोकीचे राजा आहोत. परदेके छत्रपती, अहो हा राजभोग, हे सोनं नाणं, हिरे, माणिक, मोती आम्ही जन्मोजन्मी उपभोगले नाही. या जन्मात जरी मी तुम्हाला दरिद्री दिसलो, तरी मागच्या जन्मात मी दरिद्री नव्हतो. माझा पहिला जन्म आहे प्रल्हादाचा, राजपुत्र होतो. माझा दुसरा जन्म आहे अंगद, राजपुत्र होतो. माझा तिसरा जन्म आहे उद्धव, तिथं तर मी द्वारकेचा मंत्री होतो. म्हटलं एक हा 3 जन्मामध्ये मी राजभोग भोगलाय. फार एक आहे. आणि तोच उद्धव नामदेव आणि तेच नामदेव तुकाराम महाराज. आम्हाला आता राजभोगाची लालसा उरलेली नाहीये. पण छत्रपती, एक लक्षात ठेवा, तुम्ही कधी राजगादीवर बसलेले नाही. ह्या जन्मात तुम्हाला राजगादी मिळाली, त्याचा उपभोग घ्या. कारण तुम्ही मागच्या जन्मात काय राजे नव्हता. तुम्ही छत्रपती कोण होतात? भगवान साम सदाशिव. तुम्ही शिवजी आहात. शिवजी आणि शिवजींचं स्थान नेहमी स्मशानात.
त्यामुळे तुम्ही काय राजगादी भोगलेली नाही, या जन्मात तुम्हाला मिळाले, तुम्ही भाग्यवान आहात. आम्हाला द्यायच्या वाटेला लागू नका. अहो राजे, विचार करा, आम्ही जर मनात आणलं तर आमचं सामर्थ्य काय आहे. महाराज म्हणतात आम्ही मनात आणलं ना तर महाराज म्हणतात हे सगळे डोंगर सोन्याचे करू. आम्ही मनात आणलं तर दगडाला सुद्धा परीस करू. महाराज एक आहे, इतकं आमचं सामर्थ्य आहे. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानोमाळ कल्प करू. पण एक लक्षात ठेवा, सोनं मिळवता येईल पण देव मिळवता येणार नाही. महाराज सांगतात परिया दुर्लभ विठोबा, परिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे हे उपाय नसरती. महाराजांनी सांगितलं मनात आणलं तर हे डोंगर सोन्याचे करू. केलं की नाही महाराजांनी डोंगर सोन्याचा? आपल्या पुराणात कथा आली की नाही? सुंपरात आली. ते नवनाथ नावाच्या ग्रंथात कथा बघाली. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ स्त्रियांना निघाले, गिरनार पर्वतावर जात होते आणि गिरनार पर्वतावर जाता जाताना हे दोघे जण गुरु शिष्य महाराज एक आहे. मच्छिंद्रनाथ सारखे म्हणायचे गोरक्षाला, गोरख मुझे बहुत डर लगता है, गोरख मुझे बहुत डर लगता है. महाराज वाटण जाता जाता सारखं हेच मच्छिंद्रनाथ होतं, गोरख मुझे डर लगता है. गोरक्षनाथ म्हणाले माझा गुरु काळाला पण जिंकणारा आणि आज सारखा घाबरतोय का? गोरख मुझे डर लगता है, गोरख मुझे डर लगता है. अर्धा डोंगर चढून गेली. मच्छिंद्रनाथ म्हटले गोरख मला जरा लघुशंकेला बसायचंय, ही माझी झोळी तुझ्या हातात घे. गोरक्षनाथाने झोळी घेतली पण आज महाराज झोळी वाटली जड. गोरक्षनाथ म्हटले एवढी झोळी जड का? नाहीतर माझ्या झोळीत काय आहे? भस्म एक आहे, यांच्या झोळीत एवढं काय आहे? म्हणून जरा झोळी तपासली. महाराज एक आहे गुरुच्या पाठीमागच, तर त्याच्यात आपला महाराज सोन्याची 5 किलोची विट होती. गोरक्षनाथ म्हटले ह्या सोन्याच्या विटेमुळेच माझा गुरु घाबरतोय. ती सोन्याची वीट घेतली, जोरानं महाराज फेकली खाली, दरीत गेली ती वीट. मच्छिंद्रनाथ पुन्हा निघाले वाटण चालत. गोरख मुझे बहुत डर लगता है. गुरुदेव डरने का कुछ कारण नहीं है, डर तो बहुत दूर रह गया है. डर बहुत दूर रह गया है. अरे म्हणजे काय केलं? तुम्हाला ज्याची भीती वाटली दिला फेकून. मच्छिंद्रनाथ लढायचं सोंग केलं. अरे माझ्या बायकोनं दिलेली ही सोन्याची वीट हे काय फेकून दिली. रडायला लागले. गोरक्षनाथ म्हटले गुरुदेवा घाबरू नका, रडू नका, सोनच पाहिजे ना. भस्म घेतलं, मंत्र म्हणाले आणि मंत्र फक्त फुंकला, अख्खा डोंगर सोन्याचा. संताच्या मध्ये किती ताकद आहे. सोन्याचे डोंगर करण्याची ताकद आहे. सोन्याचे पर्वत करविती पाशा, अवघे रानोमाळ कल्प करू. आमच्या नामदेवरायाने चंद्रभागेतले सगळे दगड परीस करून टाकले महाराज. हे संताची ताकद आहे. म्हणजे सोनं मिळवणं काय कठीण नाही, सोपं आहे. पण राजे देव मिळवणं कठीण आहे. देव परिया दुर्लभ विठोबाचे पाय देते उपाय न सरती. महाराज म्हणतात एक आहे की माझा तर खुंटला उपाय, जेणे तुझे आतुरती पाय, करू भक्ती तरी नाही भाव नाही आते जीव करूशी. तुकाराम महाराज म्हणतात माझे सगळे प्रयत्न थकले पण देव काही मिळत नाही. तेव्हा राजे एक काम करा, देव मिळवायच्या भानगडीत पडा. हे काय मला सोनं नाले देऊ नका, मी सुखी व्हावं असं वाटतं ना तुम्हाला, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा महाराज काय. आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपतीला उपदेश केला. राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. या अभंगाच्या पहिल्या चरणास
छत्रपती शिवाजी राजांना बोलतात, एक आहे राजे, आम्ही सुखी वाटत असेल ना तर एक काम करा, तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि ते न करताना तुम्ही मला किती द्रव्य आणून द्या, पैसा आणून द्या, महाराज हिरे माणिक मोती जरी किती आणून दिलं तरी आमच्या दृष्टीनं ते सगळं द्रव्य मृतिका तुल्य म्हणजे माती समान. सोने रुपये आम्हा मृतिके समान आणि मालिक पाषाण खडे जैसे. महात्म्याच्या दृष्टीनं महाराज हे धन जे आहे ना त्या धनाला किंमत नाही महाराज. कारण का, संत आपण ज्याला धन समजतो त्या धनाला ते धन समजत नाही. संत महाराज त्याला धन का समजत नाही ह्या धनाला, त्याचं कारण आहे ह्या धनाच्या पाठीमागे सगळा अनर्थ आहे, अनर्थ. विद्यारण्य स्वामी पंचदशी नावाच्या ग्रंथात बोलतात, हे जे धन आहे ना आपण ज्या धनाच्या पाठीमागे लागलोय ते धन मिळवताना कष्ट, ते धन सांभाळताना कष्ट आणि ते धन खर्च झालं तरी पण कष्ट म्हणजे त्रास. अर्थामार्जनम क्लेश तथैव च परिपालनी वेये दुःखे नासी दुःखे दिगंतम क्लेशकारी. म्हणजे धन पैसा मिळवताना दुःख, सांभाळताना दुःख आणि खर्च झाला तरी दुःख. कमवताना हाडाची कडे रक्ताचं पाणी करायला. बरं सांभाळताना महाराज एक आहे, भावाला सांगायचं नाही, बायकोला सांगायचं नाही, पोराला सांगायचं नाही, आई बापाला सांगायचं नाही, मित्राला सांगायचं नाही, इन्कम टॅक्स वाचवायचा. महाराज हे सगळे काय आहे, दुःखच महाराज एक आहे. म्हणजे धन सांभाळताना दुःख आहे. बरं त्यातूनही पुन्हा अचानक खर्च झाला महाराज एक आहे, काय हो पैसा कमवला महाराज, एक एक पैसा इतकं कमवलं पण अचानक आजारी पडलो, 10 लाख रुपये गेले महाराज. म्हणजे महाराज कष्ट नसे म्हटलं. म्हणजे धनाच्या पाठीमाग
दुःख आहे दुःख. अजून भागवतकारांनी सांगितलं 15 अनर्थ आहे धनाच्या माडी बघ. स्थेयम हिंसा अमृतम दंभ काम क्रोध स्वयो मदा भेदो वैर अविश्वासम संस्पर्धा व्यसनानीच. म्हणजे धन काही दुःख सुख देत नाही आपल्याला, धन दुःखच देतं महाराज. त्यामुळे संत या धनाला खरं धन मानत नाही. मग संतांच्या दृष्टीने खरं धन कुठलं? धन घरी पांडुरंग अभंग जे सलीला. महाराज म्हणतात पांडुरंग परमात्मा रूपी धन हे आमचं खरं धन आहे. जे धन इह परलोकी उपयोगाला येते ते खरं धन आहे. परमार्थ महाधन. परमार्थ हे महाधन. महाराजांनी परमार्थ महाधन. साधं धन नाही महाधन. जोडी देवाचे चरण. हे धन काय करतं? जोडी देवाचे चरण. महाराज म्हणतात हे धन कधी संपत नाही. जोडीले हे नसरे धन अविनाश आनंद धन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखीला. हे धन सरत नाही म्हणजे संपत नाही. म्हणून राजे तुम्ही जे धन देताय त्या धनानं माझा संसार काही सुखी होणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आजपर्यंत कुणाचा संसार सुखाचा झालेला नाही. आता आपण दोघे जण एकमेकाला भेटलो की विचारतो जय हरी महाराज जय, कसा काय तुमचा संसार चाललाय? तुमच्या कृपेनं सुखाचा आहे. बरं मग महाराज तुमच्या कृपेनं माझा पण सुखाचाच आहे. संत म्हणतात संसार सुखाचा कुणाचाच नाही, पण आम्ही बाकी दोघे एकमेकाला भेटलो की तुमच्या कृपेने संसार काही आहे सुखाचा आहे. मग संसार सुखाचा आहे का? संसार सुखाचा नाही दादा. संसार सुखाचा होण्यासाठी 5 गोष्टी लागतात. संसार सुखाचा होण्यासाठी पहिली गोष्ट संसारात पाहिजे संतती, पोरबळ पाहिजे. दुसरी गोष्ट पाहिजे संपत्ती. तिसरी गोष्ट पाहिजे सत्ता. चौथी गोष्ट पाहिजे आयुष्य. आणि 5वी गोष्ट पाहिजे सगळे सोयरे पाहिजे. तर संसार सुखाचा सांगण्यापुरता तरी होईल. इथे संसार सुखाचा पण सांगण्यापुरता. कारण जर पोरं नसतील मुलं नसतील तर मला काय करायचं? काय पुत्रहीन सेमे राज्य सर्व दुःखाई करतो. बरं काही जणांना मुलं आहेत पण महाराज त्यांना खाया घालायला काही नाही म्हणजे संपत्ती पाहिजे. काही लोकांना महाराज एक आहे खायला भरपूर आहे पण खाणारीच कोण नाही. बरं खाणारी भरपूर आहे खायला पण भरपूर आहे तरी माणूस म्हणतो आपल्याशी काही सत्ता नाही हो, गावचा सरपंच तरी व्हायला पाहिजे होतं म्हणते. का साधं सरपंच पद तरी पाहिजे होतं म्हणजे सत्ता पाहिजे होती. बरं संतती आहे संपत्ती आहे सत्ता आहे तरी महाराज एक आहे अब्जाधीश आहे हो, पण शरीर साथ करीत नाही. डायबिटीस वाढला, प्रेशर वाढला, अनेक आजार झाले. महाराज एक बिचारा महाराज काय तुम्हाला सांगू, साधी महाराज नाचण्याची भाकरी ती पण चटणीशी खातो. एवढे सगळे आहे तरी पण शरीर साथ करीत नाही. शरीर चांगलं पाहिजे. आणि एवढं सगळं असलं ना की एवढा सगळा आपला बंगला, आपल्या गाड्या, आपलं ऐश्वर्य, आपलं सोनं नाणं, आपली शेती भाती, आपला उद्योग बिझनेस हे सगळं दाखवायला सोयरे पाहिजे. महाराज
कोण पाहिजे? सोयरी. माणूस एवढं प्रदर्शन कशाला करतो? सोयऱ्या धैर्याला दाखवायसाठी. महाराज एक दाखवल्यावर त्याला बरं वाटतं. दाखवल्यावर काय होतं? बरं वाटतं. आमचे गुरुवर्य महाराज एक नेहमी दृष्टांत सांगायचे. आता वेळ संपत आली, सांगतो. काय माहितीये का? एका बाईला नवऱ्यानं काय केली महाराज? नथ केली. नथ. आता बिचारी गरीब होती, नथ काय तिला मिळत नव्हती. ती सारखी नवऱ्याला म्हणायची, लग्न होऊन 20 वर्ष झालं, मला एखादी चांगली मोत्याची नथ करा. पूर्वी मोत्याच्या नथी असायच्या. आता ते नथ बीत कालवश झाली महाराज. ते नथीवरना नथनी आली, नथनीवरना महाराज पुली आली. आता ते काय सगळंच केलं महाराज. लक्षात ठेवा. म्हणजे कमी कमी झालं. नथ केली. आता नथ केल्यानंतर महाराज एक आहे सकाळच उठली आणि शेजारनी पाजारला दाखवायला पाहिजे म्हणून काय केलं माहितीये का? त्यावेळेला विहिरीवरचं पाणी असायचं. विहिरीवर महाराज उजडतच गेली. कोण बाई नव्हती गेली. विहिरीवर 4 खेपा आणल्या. घरातलं पाणी भरलं महाराज. एक आहे कुठल्याच बाईने विचारलं नाही, बाईनच कधी केलीच नव्हती. काय करायचं? कोणीच विचारलं नाही. तिला वाईट वाटलं. तशीच पुन्हा शेजारी 5-10 घरं होती. त्या सगळ्या घरांच्यातलं काही नाही काहीतरी काम काढून द्यायची लोक. पण कुठल्याच बाईने विचारलं नाही, अगं तू नथ कधी केली तुझ्या नवऱ्यानं? तिला रे रागच आला. या सगळ्या उच्चापतीत दुपारी 12 वाजले होते. इतका राग आला, माचीची काडी पेटी घेतली महाराज. जवळजवळ घराच्या बाहेर मारते एक आहे गुरांसाठी गायींसाठी वैरण होती. 100 वर्डीचा राब होता. दुपारी 12 वाजता गेली, आग लावून टाकला. आग लावून टाकला. इतका आग न मुसळला. आख्या वाडीतली लोक म्हटली, भाऊरावांच्या तनाराला आग लागल्यावर चला सगळे विधवायला गेले. त्यात दादाला ही बाई पण होती विधवायला. आणि विजवता विजवता एका बाईने विचारलं, काय ग अगं नथ तरी कधी केलीस? म्हटलं आता विचारते, सगळं जळून गेले. सगळं जळून गेलं विचारतेस काय? म्हणजे महाराज आता काय हे सगळं कुणीतरी बघायला पाहिजे म्हणून सगळे सोयरे पाहिजे. या 5 गोष्टी कुठंच कोणाला मिळत नाही. अपवादात्मक फक्त महाराज रावणाला 5ही गोष्टी मिळाल्या. सत्ता, संपत्ती, संतती, आयुष्य आणि सगळे सोयरे रावणासारखे कुणाचेच नाहीत. नुसता रावण सांगायचा झाला तर रात्र जाईल आणि माझ्याशी फक्त 15 मिनिटं शिल्लक आहे. त्यामुळे मी आता तो रावण सांगित नाही. पण त्या रावणाचा संसार सुखाचा झाला का? तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी कवडी संगती गेली नाही. अहो रावणासारख्याचा संसार सुखाचा झाला नाही. माझा संसार काय सुखाचा होणार? त्यामुळे तुम्ही हे धन दौलत मला काय देऊ नका. तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान. तेव्हा राजे एक काम करा, मी सुखी व्हावं असं वाटत असेल ना तर माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा? तुम्ही गळ्यात तुळशीची माळ धारण करा आणि एकादशीचं व्रत करा. एवढं केलं की मी सुखी होईल. अभंगाचं 3रं चरण.
चतुर्दशी व्रत करा एकादशी. आता हे असे वाजवणार नाही गाणार असते ना की कीर्तनाची मर्यादा 3 तास आपल्याला ठेवायला पाहिजे. पण आज 3 तास म्हणू नका कारण का माझी मीच पंक्चर होत आली. माझं पण आता 3रे कीर्तन आहे आणि सगळेजण तुम्ही जेवून उभे झालात नाही. मला आता भूक लागली लक्षात ठेवा. त्यामुळं मी आता 5-10 मिनिटातच बोलणार आहे. हा अतिशय सुंदर चांगली गाणार वाजवणार मंडळी ऐकणार मंडळी महाराज इथे आणि अशी ही मंडळी तुमच्यासारखी क्वचितच मिळते महाराज. असो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात राजे आम्ही सुखी व्हावं असं वाटत असेल ना तर तुम्ही गळ्यात तुळशीची माळ धारण करा आणि एकादशी सारखं व्रत करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. महाराज तुळशीच्या काष्टाची माळ आपण गळ्यात घालावी का? त्याचं कारण आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार मोठं महत्व आहे. फार मोठं महत्व आहे. तुळशीचं महत्व सांगताना तुम्हाला अध्यात्माच्या दृष्टीने सगळे कीर्तनकार सांगतात. पण जरा मी थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगतो. सायन्सच्या अनुषंगाने सांगतो. तुळशीचं झाड किती श्रेष्ठ आहे. तुळशीचं झाड तुळशीची बरीच सारखी झाडं जर आपल्या घरासमोर लावली तर आपल्या घरात कुठल्याही रोग जंतूचा शिरकाव होत नाही. सभोवतालची सगळी हवा शुद्ध राहते. शुद्ध हा तुळशीच्या झाडांचा फायदा आहे. तुळशीच्या झाडाला तुम्ही रोज नित्यनेमानं पाणी घातलं आणि पाणी घालण्याच्या निमित्तानं तुळशीच्या झाडाच्या जवळ गेला आणि तुळशीच्या पानांमधून निघणारा वायू तुमच्या नाकात जर गेला तर तुमची श्वसन संस्था पूर्णपणे कार्यरत चांगली राहते. हा दुसरा महाराज सायन्सने सांगितलेला फायदा आहे. तुळशीच्या झाडाचं एक पान रोज जर तुम्ही खाल्लं आणि त्यातल्या त्यात काळी तुळस म्हणजे कृष्ण तुळस आहे. ती कृष्ण तुळस जर रोज 4-5 पानं खाल्ली तर तुम्हाला हृदय विकाराचा कधीच झटका येणार नाही. कारण आयुर्वेदानं तुळशीला हृदयिनी हे नाव दिलेलं आहे. ती हृदयाला काय करते? बळकट करते. तुळशीच्या पानामध्ये झाडामध्ये रसामध्ये इतकी ताकद आहे महाराज 1 मिनिटातच सगळ्या शरीरातलं रक्त शुद्ध करून टाकते. कोण? तुळशी महाराज एक. अशी तुळस फार गुणकारी आहे. तुळशीचे झाड जर आपल्या घराच्या सभोवती असतील तर जिथं जिथं तुळशीच्या झाडाचा उग्र वास जातो तिथं तिथं महाराज विंचू इंगळ्या साप असे विषारी प्राणी भटकत नाही. सगळे तिथून निघून जातात. हा तुळशीचा काय फायदा आहे? फायदा. आणि सगळ्यात मोठा फायदा आहे तुळशीच्या झाडाची काष्टाची माळ गळ्यात घातली तो पापी असला तरी देवाला त्याचा उद्धार करावा. हे माझं बोलणं नाही देवाचं आहे. तुळशी काष्ट संभूता माला वहंती ओ नरा तद्देतम पातकम नास्ती सत्यमेतम मयोच्युत. अच्युत म्हणजे परमात्मा म्हणतात उद्धवा तुळशीच्या झाडाची माळ जो घालतो तो पापी असला तरी मला त्याचा उद्धार करावा लागतो. फक्त एवढंच आहे त्याने जिवंतपणी माळ घालावी. लोक मेल्यावर घालतात आणि लोक नाही घालत. लोक त्या मरणाऱ्याला घालतात. आता मेलेल्या माणसाला मार दे काय मृत जायचा शृंगार दिला. मेलेल्याला किती शृंगार दिला तरी काय उपयोग आहे? मला दे काय आता त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली तरी काय उपयोग? काळी मात्र नाही आहे. जिवंतपणे माळ घालावी म्हणून महाराज तुम्ही तुळशीची माळ गळ्यात धारण करा आणि एकादशीचं व्रत करा. एकादशी हे व्रत आहे. एकादशी कधी येते? एकादशी बाबा कधी येते? हा बरोबर 15 दिवस एक एकादशी. कार्य न करशी व्रत सार. व्रत सार म्हणजे सगळ्या व्रतांमधलं सार म्हणजे श्रेष्ठ महाराज एक आहे. जो एकादशीचा व्रतधारी मी नांदे तयाचे घरी सर्व पर्व काळाच्या श्री एकादशी पै माझी असं भागवतकारानं सांगितलंय. एकादशीच्या दिवशी महाराज एक आहे. दशमी पासून म्हणजे आजच्यापासून एकादशी सुरू झाली. हा आपण सगळे वारकरी असल्यामुळे तुम्हाला काही सांगायला नको. एकादशी धरताना दशमीच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी फक्त दुपारी जेवायचं संध्याकाळी जेवायचं अजिबात नाही. आपण कोण जेवलंच नाही महाराज आणि संध्याकाळी जेवायचं नाही. उद्याचा दिवस महाराज पाणी पण प्यायचं नाही. निर्जला
आणि परवाला महाराज एक आहे 12 वाजायच्या आत उपवास सोडायचा, पुन्हा संध्याकाळी जेवायचं नाही. 3 दिवसाचं व्रत आहे, दशमी, एकादशी आणि द्वादशी. आपण सगळे असे धरतोय ना सगळेजण, म्हणजे माझ्या सही आपण असं नाही धरीत महाराज. तिथे आपल्या एकादशीची महाराज एक एक पद्धतच निराळी आहे. पूर्वी लोक अशी धरायची, पण मग काय झालं, आपली सगळी शेतकरी माणसं महाराज, एकही काम करणारी माणसं, मग शेतात कष्ट करणारे माणसं म्हटले महाराज नाही व एवढं 3 दिवस काय जमत नाही, त्याला तुमच्या घटनेत सवलत करा आला. मग आपल्यातले काही मोठे मोठे वारकरी होते, आमच्या कानाल बाबांसारखे, कानाल बाबा झोपल्या गेले असते, ठीक आहे, पण त्यांच्यासारख्या म्हणते ना महाराज पाठवून देवाला विचार का आलात हो तुम्ही? नाही म्हटले देवा एकादशी धरायला सांगितले तुम्ही. हो हो मी सांगितले, पण आम्हाला एकादशी जरा एक तुमच्या घटनेत जरा सवलती द्या. म्हटलं काय? 3 दिवसाचं सांगितलंय ना, दशमीला 2 टाइम जेवायला सवलत, द्वादशीला 2 टाइम जेवायची सवलत द्या, आणि एकादशी बाकी आम्ही तुम्ही सांगितले तशी धरू, पाणी पण पिणार नाही. जेव्हा म्हटलं चा पहिली सवलत मिळाली. आणखीन 2 महिन्यां 6 महिन्यां पुन्हा लोक गेली. देवा कालात रे जरा थोडीशी सवलत पाहिजे. म्हटलं काय? पाणी नुसती निर्जला पाणी पण प्यायचं नाही, जरा पाणी प्यायची सवलत द्या. ठीक आहे, निर्जला होती ते सजेला करा पाणी पिऊन. पुन्हा 6 महिन्याने आणखी लोक देवाकडे गेली. देवाने विचारलं का आलात रे? म्हटलं देवा नुसतं पाण्यावर नाही जमत, मग अर्धा लिटर दूध प्यायला गेलं परवानगी. म्हटलं बरं ठीक आहे, दुग्धहारी करा. दूध पिऊन महाराज एकादशी झाली. पुन्हा 6 महिन्याला अजून लोक गेली. देवाने विचारलं का आलात रे? देवा दुधावर नाही जमत, मग कमीत कमी 1 डझन आंबे खायला ते सवलत, कमीत कमी 1 किलो द्राक्षे खायला सवलत दे, कमीत कमी किलोवर चिकू खायला सवलत दे, फळाहारी. देव म्हटला किती सवलती घेत आहे, नाही एकादशी धरली तरी हरकत नाही, नका धरू. देवा शेवटची सवलत द्या, आम्ही पुन्हा येणार नाही. देवानं दिली सवलत, ऐकलं का कराल महाराज? दिली सवलत, दा फळाहार करा. फळाहार सांगितलं देवानं. आम्ही घरात आणले, बायकोला सांगितलं उद्या एकादशी आहे, मग काय फराळ कर. फराळ फळाहारीचा फराळ झाला, आणि फराळाच्या नावाखाली काय काय चालतंय ते आता मला सांगायची काही गरज आहे का महाराज? एक आहे, पण तरी पण आमचे ज्येष्ठ वारकरी म्हणायचे दिवसभर चरपण एकादशी धर, कमीत कमी एकादशी आहे याची आठवण तरी असू दे. आणि ज्याला एकादशीची आठवण नाही, आणि जर एकादशीच्या दिवशी जाणून बुजून जर जेवत असल, तर एकादशी अशी तो जेवण जेवला नाही, पाप जेवला. पाप एकादशी सगळी पाप अन्नाचा आश्रय करून राहतात. आणि म्हणून एकादशीच्या दिवशी जर कोण जेवण, आमचे नामदेव महाराज सांगतात एकादशी दिनी भक्षीला जो अन्न सुकर होऊन येईल जन्म. आता सुकर म्हणजे समजलं, सुकर म्हणजे आता बोला का नाही, हे कर कोण डुक्कर होईल? एकादशीच्या दिवशी जेवण तर कोण होईल? डुकराच्या जन्मात जाईल महाराज. काय ज्या लोकांची भात मोडाय नंतर म्हटलं हे काय एकादशी महाराज एक आहे. एकादशीचा अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते एक. एकादशीच्या दिवशी अन्न खायचं नाही. एकादशी दिवशी काय काय करायचं नाही. एकादशी दिनी खेळेल सोंगटी महाराज एक आहे. नामदेव महाराजचा अभंग बघा, उगाच मला काहीतरी वाईट बोलायला महाराज एक आहे, लावू नका महाराज. नामदेव रायाचा अभंग आहे. एकादशी दिनी खेळेल सोंगटी काळ हानील खुंटी गुदस्तानी. एकादशी दिनी ते महाराज एक आहे. जर महाराज विडा खाल्ला तर महाराज एक आहे, तो सुद्धा रजस्त्री सोनीत समान सांगितलं. नामा म्हणे नाही माझ्याकडे दोष पुराणी हे व्यास काव्य आहे. काय करू म्हटलं, व्यासाने सांगितले ते मी सांगतोय, माझ्या पदरचं नाही. आणि म्हणून जो एकादशी धरत नाही तो जिवंत असून मेल्याचा माय. जया नाही व्रत एकादशी नियम जाणावे ते प्रेत ही लोकी. महाराज एक एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती होईल देणे. काय त्यांचं होईल बाबा मला काय माहिती नाही. हे कोणाला सांगितलं? एकादशी न धरणारांचं महाराज एक आहे. मला वाटतं एवढं कीर्तन ऐकून उद्या नक्कीच सगळेजण एकादशी धरतील. काहीतरी कमीत कमी सप्तेतली तरी एकादशी धरावी एवढा तरी माझा उद्देश आहे. म्हणून बोललो महाराज एक आहे, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि शेवट सांगितलं महाराज तुम्ही किती मोठे व्हा पण देवाचे दास व्हायला विसरू नका. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. तुमचे ये रवित धन ते मज मृतिके समान. ज्ञानेश्वर भगवान
Bye.